जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी करंजडे येथे शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करंजडे पनवेल यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये महिलांसाठी मोफत थायरॉइड तपासणी तसेच दंत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। या आरोग्य शिबिराला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सायली सरक यांनी उपस्थिती दर्शवली। तसेच शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख विनोद साबळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड जिल्हा प्रमुख राजाभाऊ नलावडे, महिला शिवसेना जिल्हा प्रमुख मेघाताई दुमडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी करंजडे येथील माजी सरपंच राजेश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रीती शहारे, अंजू सिंग, गोरखनाथ नागरगोजे, उर्मिला धुमाळ, अंजली नलावडे तसेच मीरेंद्र शहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या शिबिराचा परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे। माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते। आज जरा करंजडे वैद्यकीय कक्ष आयोजित थायरॉइड टेस्ट हा उपक्रम इथं राबवला जात आहे आणि उत्तम असा प्रतिसाद इथं भरपूर महिलांचा आपल्याला दिसत आहे। सकाळपासूनच गर्दी जमलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल मी करंजडे वैद्यकीय कक्षाचे आभार मानते। मला आज महिला दिनानिमित्त महिलांना असा संदेश द्यायचा आहे की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थायरॉइड असेल किंवा PCOD असेल असे भरपूर आजार महिलांना होत आहेत। त्याचं कारण म्हणजे स्ट्रेस आणि महिलांनी घर सांभाळता किंवा त्यांची कर्तव्य सांभाळता कुठेतरी स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे। तर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे, कारण महिला हा समाजाचा कणा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबातल्या प्रत्येक महिलेने स्वतः आधी निरोगी राहिलं पाहिजे, तरच ते कुटुंब निरोगी राहील असं मला वाटतं। त्यामुळे प्रत्येक महिलेला माझा आजचा संदेश असेल की पहिल्यांदा स्वतःचं शरीर, स्वतःचा आनंद, कारण हा जर असेल तरच कुटुंब आनंदी असेल, निरोगी असेल असं मला वाटतं। निश्चितच सन्माननीय आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेब नेहमी सांगत असतात की आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। कारण आरोग्य क्षेत्रामध्ये आपण पाहतो की गोरगरीब जनतेची जी लुबाडणूक होते, लुबाडलं जाते आणि त्याच्यासाठी आमचे वंदनीय कक्षाचे माझे सहकारी राजू नलावडे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, अतिशय योग्य काम करत आहेत। म्हणजे त्यांना कुठेही म्हणजे फक्त त्यांचं कार्यक्षेत्र हा रायगडवर असू दे, महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून जरी, कारण आम्ही करंजडे येथे राहत असताना या म्हणजे करंजडेमध्ये पनवेल शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक राहत असतात। कुठेही फोन आला आम्हाला की आम्हाला वैद्यकीय मदत पाहिजे, तर आमचे राजू नलावडे आणि त्यांची टीम संपूर्ण काम हे करत असते। कारण खऱ्या अर्थाने मग MGM असू द्या किंवा कुठल्याही हॉस्पिटल असू द्या, तिथे काम करतात आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि आज महिला दिन आहे, खऱ्या अर्थाने आज पाहिलं असेल की राजमाता जिजाऊचा आदर्श घेऊन महिलांनी जर काम केलं तर निश्चितच स्वराज्याचं सुराज्य या महाराष्ट्रामध्ये होईल। आणि या भारत देशाला सुद्धा तसं राजमाता जिजाऊ आहे, तसेच अहिल्याबाई होळकर आहेत, त्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत, यांचा जर का आदर्श घेतला, कारण एक महिला फक्त घर न सांभाळता राज्यसुद्धा सांभाळू शकते, समाजसुद्धा काम करू शकते, हे आपण जर पाहिलं असेल। प्रशासनसुद्धा सांभाळण्याचं काम एक महिला करते, आपण पाहिलं असेल। आणि खऱ्या अर्थाने त्यांना ताईंनी सांगितलं की स्त्री ही घराचं कणा आहे, तर निश्चितच कारण स्त्री सुखी असेल, ती निरोगी असेल तर संपूर्ण घर आनंदी असू शकते। आणि म्हणून महिलांनी आपलं घर सांभाळताना आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्वांना आणि आज महिला दिनाचा कार्यक्रम आणि आमच्या पहिल्या शिवसेनेच्या नगरसेविका ही पनवेलमध्ये निवडून आल्यात, त्यांना मी आज बोलवलं कारण काय की महिला आहेत आणि महिलांसाठी सक्षमीकरण पाठीशी उभं राहते। आणि थायरॉइड हा असा आजार आहे जो महिलांना फॅटी बनवतो, जाड बनवतो किंवा कमी करतो। तर सर्व महिलांनी हा आजाराबद्दल गांभीर्य घेणं गरजेचं आहे, त्याचं सत्य पाळणं गरजेचं आहे। कारण हा जो आजार आहे एवढा भयानक आजार आहे, खूप आजार आहे, हा समजून येत नाही लवकर। तेवढ्यात सगळ्यात महत्त्वाचं की हा चेकअप केल्यानंतर आपल्याला आजार जर असेल तर त्याची योग्य ती वेळेत काळजी घ्यावी, डॉक्टरना सांगितलेल्या वेळेला व्यवस्थित पथ्य पाळावे आणि खाण्यावर नियंत्रण. हा